22 जानेवारीला अयोध्येमध्ये श्रीरामाच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे। त्यासाठी सर्वांचीच उत्सुकता लागलेली आहे। मात्र मोठं योगदान ज्यांचं आहे ते कारसेवकांचं आहे। अशा कारसेवकांसोबत आपण बातचीत करणार, आपल्यासोबत जोडले गेले आहेत तुकाराम काते, शिवसेनेचे माजी आमदार आहेत आणि चेंबूर ह्या भागातनं त्यांनी खास करून बाबरी मस्जिद या ठिकाणी गेले होते। आपल्यासोबत जोडले सर, काय सांगाल बाबरी मस्जिदला घेऊन जुन्या आठवणी आणि आज राम मंदिर होतं आहे, पूर्ण योगदान जे कारसेवकांचं होतं, काय सांगाल? राम मंदिर होतं याचा सार्थ अभिमान आहे आपल्याला, आम्हाला। आणि प्रभू रामचंद्राची स्थापना होते, माननीय नरेंद्र मोदी साहेब हे करतायत याचा पण अभिमान आहे। परंतु आम्ही जेव्हा बाबरीचा ढाचा तोडण्यासाठी आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा मी सर्वप्रथम बाळासाहेबांचा आशीर्वाद घ्यायला गेलो होतो। तेव्हा मी शाखा प्रमुख होतो, तरुण होतो, 30 ते 32 वर्षाचं वय होतं माझं। आणि मी जेव्हा मातोश्रीवरती गेलो, बाळासाहेबांना मी सांगितलं की साहेब मी बाबरीचा ढाचा तोडायला अयोध्येला जातो आहे। तर बाळासाहेबांनी सांगितलं जा, परंतु परत येताना ढाचा तुटलेला पाहिजे असे बाळासाहेबांनी आम्हाला तेव्हा कान मंत्र दिला होता। तेच हृदयामध्ये घेऊन मी अयोध्येला आम्ही गेलो होतो। अयोध्येला जाताना खूप त्रास झाला, खूप म्हणजे उपासमारी झाली आमची, तरी पण आम्ही गेलो। माझ्याबरोबर माझे 15 ते 16 साथीदार होते, ते माझ्याबरोबर होते। आम्ही जाताना रेल्वेने गेलो। रेल्वेने जाताना माननीय शिवसेना नेते मनोहर जोशी सर आम्हाला सोडायला रेल्वेला आले होते आणि तिथून आम्ही निघाल्यानंतर अयोध्येला पोचलो। दुसऱ्या दिवशी ढाचा तोडायचा होता, ती तयारी चालू होती सर्व, आणि त्यामध्ये आपल्या मराठी माणसांचा खूप मोठा योगदान आहे, त्यामध्ये शिवसैनिकांचा मोठा योगदान आहे। आम्ही जेव्हा तिथे पोचलो, ढाच्याच्या खाली पोचलो, तेव्हा काही नेते मंडळी होती, नाव वाचण्याचं सर्वांचं घेत नाही आहे, परंतु कुणामध्ये डेअरिंग नव्हती की चला चढा आणि ढाचा तोडा, असं कोणाची डेअरिंग नव्हती। परंतु मी आभार मानतो साध्वी ऋतंभरा, ज्या संत आहेत, ज्या प्रवचन करतात, लोकांना मार्गदर्शन करतात, खूप चांगल्या आहेत। त्या जेव्हा एका टँकरवरती चढल्या आणि टँकरवरती वर चढून त्यांनी आवाज दिला कारसेवकांना की चलो अभी कुछ देखने का नहीं, अभी ढाचा तोडणे का है, असं जेव्हा साध्वी ऋतंभरांनी जेव्हा आवाज दिला, तेव्हा जसे वारुळातून मुंग्या कशा बाहेर पडतात तसे कारसेवक त्या बाबरीच्या ढाच्यावरती चढत होते। त्यामध्ये मी होतो, माझ्याबरोबर असणारे सहकारी, आणि वरती जेव्हा चढलो ढाच्यावरती कसं तरी, कारण का आम्ही महाराष्ट्रीयन मराठी माणसं, हे झाडावरती कशी चढायचं, कसं डोंगरात चढायचं हे आपल्याला चांगलं माहिती होतं, आणि म्हणून पटकन आम्ही वरती चढले आणि माझ्या हातात पार होती, ती पार आम्ही मारत होतो। तेव्हा खूप मनाला समाधान होत होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही मावळे आणि बाळासाहेबांचे आम्ही शिवसैनिक आज बाबरीवरती चढून, ढाच्यावरती चढून आम्ही जे पार मारतोय, तेव्हा खूप मनाला समाधान वाटतं। तो फोटो असेल का? तो फोटो दाखवाल का? तो कशा प्रकारचा? त्याचा फोटो आहे माझ्याकडे, आणि मनोहर जोशी देखील तुम्हाला ट्रेन मध्ये जेव्हा ढाचा पाडला तेव्हा उंचवरती तेव्हा खरं म्हणजे मनोहर जोशी सर आहेत आमचे, ते सर माझ्याबरोबर होते, मला सोडायला आले होते, माझ्याबरोबर नव्हते, सोडायला आले होते ते सर। हे सरांचा फोटो आहे बघा इथे, माणिक पाटील सुद्धा आमच्या माझ्याबरोबर आहेत, आणि माझ्याबरोबर असणारे सर्व शिवसैनिक आहेत। त्यामध्ये सोडायला आम्हाला आमचा कैलासवासी एक जितेंद्र कोळीसुद्धा होता। आणि हा जो माझा फोटो आहे तो वरती ढाच्यावरती तोडत असताना फोटो आहे। वरती तोडत असताना कडक तिकडच्या UPच्या ज्या विटा आहेत त्या आपल्या दगडीसारख्या आहेत, त्या लवकर तुटत नव्हत्या, परंतु तरी सर्व शिवसैनिक, सर्व मराठी माणसं, सर्व जी माणसं आहेत ती होती। असं करत असताना ढाचा तो पडला। ढाचा पडेपर्यंत खरं संध्याकाळ झाली होती,
आणि परत कारसेवकांना असं वाटत होतं की लगेच ताबडतोब तिथे राम मंदिर व्हायला पाहिजे. म्हणून तुम्हाला सांगतो, आम्ही राम मंदिरासाठी तिथून विटा पडल्या होत्या, त्या भरपूर विटा होत्या. त्या विटा 5-5, 6-6 सुद्धा आम्ही खांद्यावरती घेऊन जात होतो. माझे सर्व सहकारी हे आम्ही त्या विटा घेऊन प्रभू रामचंद्राची स्थापनासुद्धा त्या मंदिरात आम्ही केलेली आहे. आज प्रभू रामचंद्राचं मंदिर होतोय, अभिमान वाटतोय. पण काही गोष्टीची खंत काय वाटते की हा तो फोटो आहे विटांचा, तो आम्ही विटा घेऊन जात होतो, तो हा फोटो आहे. आम्ही जेव्हा ढाचा पडला तेव्हा भरपूर लोकांना लागलं. माझ्याबरोबर असलेला राजू ठाकूर म्हणून एक होता, त्याच्या घरी आम्ही थांबलो होतो. पहिल्या टायमाला पण आणि दुसऱ्या टायमाला पण त्याच्या घरी थांबलो होतो. त्याच्या डोक्याला खूप मार लागला होता, मुका मार लागला होता. इथे आल्यानंतर तो काही दिवसांनी वारला. काही कारसेवक वारले, पण मंदिर आता तिथे होते त्याचा भरपूर आनंद आहे हिंदूंना. प्रभू रामचंद्राचं मंदिर जे होतंय ते सर्वांना खूप आनंद आहे, खूप अभिमान आहे. मोदी साहेब तिथे करतायत ते सुद्धा अभिमान आहे. परंतु खंत एवढीच आहे, ती खंत हीच आहे की आम्ही वरती ढाच्यावरती चढलेले असलेले कारसेवक, या कारसेवकांना कुठलाच निमंत्रण आला नाही आहे. किंवा माझ्याबरोबर असणारा राजू ठाकूर हा वारला आहे, त्याचीसुद्धा कुणी विचारपूस केलेली नाही आहे. परंतु तेव्हा बाळासाहेबांनी, जेव्हा मी अयोध्येवरून परत आलो आणि येताना मी 5 विटा आम्ही तिथल्या अयोध्येतल्या आणल्या होत्या दाखवायसाठी की आम्ही खरंच अयोध्येमध्ये गेलो होतो. कारण का तेव्हा फोटो बिटो काय नव्हते. हे कधी योगायोगाने मला हे फोटो मिळालेले आहेत. तेव्हा ते विटा बाळासाहेबांकडे घेऊन गेलो. त्यातली वीट एक बाळासाहेबांच्या पायावरती ठेवली आणि बाळासाहेबांनी आशीर्वाद दिला. आणि बाळासाहेब असे म्हणाले की तुम्ही ढाचा पाडलाय बाबरीचा, त्याचा मला खूप अभिमान आहे, असा बाळासाहेबांनी तेव्हा आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. ते ऐकून जेवढा त्रास होता आम्हाला, तो त्रास मला दूर झाला. कारण का बाळासाहेबांचा आशीर्वाद हा खूप मोठा आशीर्वाद होता आणि तो आशीर्वाद मला मिळालेला आहे. बंधूंनो, आज जेवढे हे ऐकत आहेत त्यांना एवढंच सांगतो की तिथल्या कारसेवकांना खूप त्रास झाला आहे. म्हणजे आम्ही जिथे झोपलो तिथले आमचे कपडेसुद्धा गायब, जी माकडं तिथली होती अयोध्येतली, त्या कपडेसुद्धा आमचे गायब केले होते. अशा परिस्थितीत आम्ही तिथे दिवस काढलेले आहेत. आणि आज चांगले दिवस आलेले आहेत आणि चांगल्या दिवसात आमच्यासारख्या कारसेवकांना अयोध्येमध्ये निमंत्रण नाही, याची थोडी खंत वाटते. परंतु ठीक आहे, राम मंदिर होतंय याचा आम्हाला खूप अभिमान आहे. तुम्हाला आमंत्रण, मागे काहींना VIP म्हणून आमंत्रण देण्यात आलेलं आहे. तर या संदर्भात काय पाठपुरावा करणार का? कारसेवकांचं खास योगदान मोठं होतं. काही जे हौशे नवशे गवशे जे आता आहेत त्यांना निमंत्रण आलं आहे आणि ते गेलेत सुद्धा. परंतु आमच्यासारखे जे कारसेवक आहेत त्यांना ना निमंत्रण नाही, काय नाही होतं. आता होऊ द्या, मंदिराचं उद्घाटन होऊ द्या. नंतर मी प्रभू रामचंद्राचा माझ्या फॅमिलीबरोबर आणि माझ्याबरोबर असणारे काही कारसेवक यातले वारलेले आहेत. माझ्याबरोबर असणारे 15 मधले 3 कारसेवक वारले आणि बाकीचे आहेत त्यांना मी अयोध्येला घेऊन जाईन. प्रभू श्रीरामाचं दर्शन घेईन आणि मनाला समाधान वाटेल. आता कुणाची हे कोण जातोय नवशे गवशे हौशे, त्यांना जाऊ द्या. काय करणार, ज्यांनी मेहनत घेतली आहे ते असेच आहेत. काहींना तुरुंगवास देखील भोगावा लागला. त्या ठिकाणी किती दिवस काहींनी कारसेवकांनी तिथेच काढले काही दिवस. त्यामुळे एक पोलिसांचा देखील मोठा तगडा बंदोबस्त होता. त्यावेळेस लाठीकाठी पण झाली होती. बंधूंनो, मी पहिला स्टार्टला जेव्हा मुलायम सिंगचं सरकार होतो त्या सरकारच्या टायमाला जेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा आम्ही बाबळे, आपले काही मराठीमध्ये बाबळ बोलतो, त्या बाबळ्याच्या जंगलामध्ये 8 दिवस पडून होतो. 8 दिवस आमच्याकडे खाली चिवडा आणि आमच्याकडे गाठ्या होत्या. त्या गाठ्यांवरती आम्ही आणि बिस्किटं होती, त्या बिस्किटावरती 8 दिवस काढले. आणि तिथून आम्ही देवरिया म्हणून गाव आहे माझ्या राजू ठाकूरचा, तुमचा राजू ठाकूर वारला त्याचा देवरिया म्हणून गाव आहे, जिल्हा एक आहे देवरिया. त्या देवरिया गावामध्ये गेलो, तिथे राहिलो आणि जेव्हा शांत झालं तेव्हा आम्ही परत आलो आणि दुसऱ्या टायमाला बाकी डेअरिंगनी कल्याण सिंगनी खूप चांगलं काम केलं. कल्याण सिंगला खूप धन्यवाद देतो की कल्याण सिंगनी चौकामध्ये
जेवणाची व्यवस्था केली होती कारसेवकांची, कारण का जेव्हा बाबरीचा ढाचा तुटला आणि प्रभू रामचंद्राची मूर्तीची स्थापना झाली त्यानंतर मिलिटरी आली आणि मिलिटरीने सांगितलं की या कारसेवकांचं काम संपलेलं आहे, आता तुम्ही सर्वांनी बाहेर पळा. कारण की तेव्हा काय एवढं काय आम्हाला पोलिसांनी काय मारलं नाही, तेव्हा व्यवस्थित होतं. पण तेव्हा एवढी गर्दी होती, आम्ही अयोध्या ते फैजाबाद 10 किलोमीटरचा रस्ता चालत चालत गेलो. म्हणजे काय रस्त्यामध्ये जेवणसुद्धा नव्हतं, तरी 10 किलोमीटर गेलो. स्टेशनवरती झोपलो, फैजाबादच्या, आता अयोध्या स्टेशन झालं आहे, फैजाबादच्या स्टेशनला झोपलो आणि झोप अशी लागली कारण का बाबरीचा ढाचा तुटलीला समाधान होतं आणि दिवसभर 2-3 दिवसाचा त्रास होता, म्हणून आम्ही स्टेशनवरती झोपलो तर त्या ज्या पिशव्या आमच्या होत्या त्या माकडांनी घेऊन कुठे टांगून टाकल्या होत्या. म्हणजे आमच्याकडे कपडेसुद्धा बदलायला राहिले नव्हते, कारण अंगावरती कपडे होते तेवढेच होते. अशी परिस्थिती तिथे होती अयोध्येमध्ये. काही कारसेवक होते त्यांना तुरुंगात टाकले होतं, मात्र त्यांना कोर्टात देखील हजर करावं लागत होतं. अशी धावपळ होते आणि त्यावेळेस अनेकांनी सांगितले हा ढाचा कुणी पाडला असेल तर नाव घेत नव्हते. मात्र स्वतः बाळासाहेब स्वतः म्हणाले की हो, हा ढाचा आमच्या शिवसैनिकांनी पाडला, कारसेवकांनी पाडला, मला अभिमान आहे, असं देखील वक्तव्य केलं होतं. मात्र इतर लोक जे आहे ते पाठ फिरवली होती. मला चांगलं ह्या गोष्टीचं माहिती आहे की अयोध्येच्या पिक्चर माझ्या समोर आता आहे की अयोध्यामध्ये जाताना कारसेवक खाली जे बसले होते खुर्चीवरती ते नेते मंडळी होती. तीच नेते मंडळी जेव्हा ढाचा पडल्यानंतर बोलणं केलं की आम्ही ढाचा पाडला नाही, तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी साहेबांनी असं सांगितलं की जर का माझ्या शिवसैनिकांनी तो ढाचा पाडला असेल तर त्याचा मला अभिमान आहे. असं बाळासाहेबांनी छाती ठोकपणे कुणाला न घाबरता, कुठल्याही मिलिटरीला म्हणा, कुठल्याही पोलिसांना म्हणा, कुणालाही न बोलता डायरेक्ट बोलून गेले की तो ढाचा माझ्या शिवसैनिकांनी पाडलेला असेल तर मला ना अभिमान आहे आणि तो शिवसैनिकांनी पाडलेला आहे. आज बाळासाहेब ठाकरे असते तर काय एखादी त्यांची भूमिका असते आणि आज तुम्ही बाहेर बॅनर देखील लावण्यात आलेले आहेत कार्यक्रम. बाळासाहेब असते तर आज परिस्थिती अलग असती. बाळासाहेब असते तर आम्हाला जर बोलवलं नसतं ना तर बाळासाहेबांनी खरपट्टी काढली असती त्यांची आणि सांगितलं असतं की आमच्या शिवसैनिक होते त्यांना का तुम्ही बोलवत नाही, म्हणून बाळासाहेबांनी पूर्ण खरपट्टी काढली असती. बघायला गेलं तर इकडे अयोध्येमध्ये श्रीरामाचा लोकार्पण सोहळा होणार आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे हे काळाराम या ठिकाणी जाणार आहे. कसं बघता शिवसेनेमध्ये 2 उभी फूट पडल्यानंतर कारसेवक देखील आता वेगवेगळे दुभाजले गेले. उभी फूट तर पडलेलीच आहेत. आता आमचे मुख्यमंत्री ते अयोध्येला जात आहेतच, एकनाथ शिंदे साहेब, त्यांच्याबरोबर खूप मोठा लवाजमा जातो आहे. आणि इकडे उद्धवसाहेब राम मंदिर नाशिकला जात आहेत, त्यांनाही शुभेच्छा आहेत की बाबा तुम्ही तेच प्रभू रामचंद्राचं दर्शन घेणार आहेत आणि हे सुद्धा प्रभू श्रीरामचंद्राचं दर्शन घेणार आहेत. दोघांनाही शुभेच्छा माझ्या. नक्कीच हे होते तुकाराम काते. त्यांनी जुन्या आठवणी बाबरीमध्येच्या कशा होत्या, त्यावेळेचा काळ कसा होता, कारसेवकांनी कसे काय दिवस काढले हे देखील त्यांनी सांगितलं. त्यामुळे आज त्यांना आनंद होतो आहे. कुठेतरी आज बाळासाहेब ठाकरे असते त्यांनाही देखील आनंद झाला असता. मात्र आता राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी सर्वांची उत्सुकता लागलेली आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की जे कारसेवक होते त्यांना आमंत्रण नाही आहे, ती एक कुठेतरी खंत, नाराजी व्यक्त या ठिकाणी त्यांनी केलेली आहे. कॅमेरा मिलिंदसह गणेश स्वरा, TV9 मराठी, चेंबूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.